प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा. हसा मुलांनो हसा. नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. गद्यपाठ क्रमांक 8 गचक अंधारी. लेखक अशोक मांडकर. गचक अंधारी ही एक विनोदी कथा आहे आणि या कथेमध्ये सदा नावाचा एक माणूस गाडगी मडकी तयार करून शेजारच्या गावात बाजारात नेऊन विकत असतो. एके दिवशी तो जेव्हा जायला निघतो तेव्हा त्याचा मुलगा गजानन त्याच्याबरोबर येण्याचा अट्टहास करतो आणि म्हणून तो येऊ नये यासाठी सदा त्याला एका गचक अंधारीची म्हणजेच एका भूतनीची भीती दाखवतो. गचक अंधारी ही भूतनी किती खतरनाक आहे हे सांगतो. तेव्हा त्यांचे ते बोलणे घराशेजारी भिंतीच्या जवळ खड्ड्यात असणारा तो वाघ ऐकतो आणि तोही घाबरतो आणि अंधारातच आपले गाढव समजून सदा त्याच्यावरती बसून स्वार होतो आणि त्या वाघालाही वाटते की आपल्या पाठीवरती बसलेली ही गचक अंधारीच आहे. आणि मग नंतर सदालाही कळते उजळल्यानंतर की आपण ज्याच्यावरती बसलेलो आहोत ते गाढव नसून वाघ आहे. तेव्हा दोघेही घाबरतात आणि मग घाबरल्यामुळे पुढे काय गमती जमती घडतात ते पाहूया आपण या कथेमधून. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक CDR काळे. विषय मराठी. इयत्ता 7वी. गद्यपाठ क्रमांक 8 गचक अंधारी. लेखक अशोक मांडकर. जन्म 1959. ग्रामीण विनोदी कथालेखक. हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. गचक अंधारी हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. अशोक मांडकर यांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यांसाठी सुद्धा कथालेखन आणि संवाद लेखन केलेले आहे. गचक अंधारी ही एक विनोदी कथा आहे. सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा. एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो. गचक अंधारी म्हणजे एक भीतीदायक विचित्र काल्पनिक भूतनी, एक हडळीचा प्रकार या कथेमध्ये लेखकाने विनोदी पद्धतीने रंगवलेला आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात आलेला वाघ व बाजाराला निघालेला सदा यांच्या ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने या विनोदी कथेत मांडल्या आहेत. मराठी साहित्यातील विनोदी लेखन करणारे लेखक व त्यांची काही विनोदी पुस्तके यांची माहिती आपण करून घेऊया. लेखक चिंतामण विनायक जोशी यांची विनोदी पुस्तके. चौथे चिमणराव, गुंड्या भाऊ, एरंडाचे गुऱ्हाळ, रविवारी चिमणराव. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची विनोदी पुस्तके. बटाट्याची चाळ, नसती उठाठेव, खोगीर भरती. त्याचप्रमाणे दत्ताराम मारुती मिरासदार यांची विनोदी पुस्तके. गुदगुल्या, माझ्या बापाची पेन, गंमत गोष्टी
इत्यादी. एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. जोडपे म्हणजे नवरा बायको. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. धंदा म्हणजेच व्यवसाय. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायचा. पंचक्रोशी म्हणजे आजूबाजूची गावे आणि खेडी मिळून बनलेला प्रदेश. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सकू मेटाकुटीला येत असत. मेटाकुटीला येणे म्हणजे हैराण होणे, खूप त्रासणे. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पाठे उठून सुकडी भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. शिदोरी म्हणजे फडक्यामध्ये बांधलेली भाजी भाकरी. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्यांनी ती ओळखीच्या घरी ठेवली होती. त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या म्हणजे पायात घातल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली. खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येऊन त्याने गिल्ला केला. गिल्ला करणे म्हणजे आरडाओरडा करणे, गोंधळ करणे. मी येतो, मी येतो. सदाने डोक्याला हात लावला म्हणजे सदा हताश झाला. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या, गारफीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. तडाख्यात म्हणजे संकटात. वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. पळ काढणे म्हणजे पळून जाणे. आसरा शोधत म्हणजेच आश्रय शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंजूमुंजू होताच. इथून निघून जाऊ. झुंजूमुंजू होणे म्हणजे पहाट होणे. या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक खिंडार दिसले. खिंडार म्हणजे एक मोठा रिकामा खड्डा. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. सदा आपल्या मुलाशी गजानन बरोबर बोलत होता. सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. गजा उसळला. असू द्या, मी येतो. लेका रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं. असू द्या. लहान लेकराले उचलून नेते म्हणतात तो. नेऊ द्या. काही नाही, मी येतो. तिकडे लांडगा येते मग. येऊ द्या. मी येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते. जंगलात वाघ असते या टैमाले म्हणजे या वेळेला. असू द्या. काही
भेऊ नका दाखवू मले वागा फागाचा. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोयच आटतील पोट्ट दिसून राहिलं इचिन. हे पोरग खूपच वात्रट दिसतंय आणि वाघानं खाल्लं तर तुले. सदानं म्हटलं. तसा गजा तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाले सोडणार आहे काय? काही नाही, मले माहीत आहे. मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवून राहिले. सदाने विचार केला. डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणून नको मले. गजा गडबडला. गचक अंधारी? गचक अंधारी म्हणजेच एक भीतीदायक विचित्र काल्पनिक भूतनी, एक हडळीचा प्रकार. आता तरी सदाला वाटले की तो घाबरेल. हो, गचक अंधारी. काय होय हे गचक अंधारी? गचक अंधारी माहीत नाही तुले? लेका, गचक अंधारी वाघा सिंहालेही एका घासात खाते म्हणतात. आपल्याले भेटली तर काही नाही भाऊ. एवढं खतरनाक जनावर तरी आहे काय कोणतं? खतरनाक? आता गजा हादरला. खतरनाक म्हणजे धोकादायक. आता मात्र पूर्णपणे गजा घाबरून गेला होता. तो घाबरून भीतीने आपल्या आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत, मग जातो मीच. आता मात्र सदाची युक्ती फळाला आली. म्हणजे सदाने जी युक्ती केली होती तिला यश आलेलं होतं. घराच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्ड्यात वाघ हे सगळं ऐकत होता. हे ऐकून वाघ मनातून भ्याला. कोणती गचक अंधारी होय बाबा? आपल्याला भेटली तर काही नाही भाऊ. थोलसक दिसाले लागल्यावर चालले जाऊ अथून. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा किरडा बघ, तो बघ असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाऱ्याजवळ आला. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशीच उद्गारला, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गधड पाहिलं तर अति उभं. सदा तर्रा तर्रा चालत आला. कचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. त्याला वाटलं हे आपलं गाढवच आहे. वाघ प्रचंड हादरला. बापरे, हे गचक अंधारी हाय असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं. त्याला वाटलं की ही हाडळच आहे. सदानं रबदिशी पायांच्या टाचा त्याच्या पोटावर हाडल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लोय जोर्यानं चालून राहिलं गधड. बरोबर आहे, रात्री सट खाल्लं वाटे यानं. चाल म्हणाल्या का, मलाही बरंच आहे. तिकडे गजा बेहला, आता आटाळाच नाही राहिला. आता काय मस्त बाजारात जाणं आणि बदळ इकडं. म्हणजे आता कुठलाही अडथळा राहिला नाही. यानं चांगलंच रात्री सटकून खाल्लेलं दिसतंय. आता म्हणावा चालले का जोरात, मला चांगलंच आहे आणि आता काय मला कुणाचा अडथळा नाही. आता मस्तपैकी बाजारात जायचं आणि बाजार
करायचा. स्वारीने गाव ओलांडले. जंगलचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या. आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा, दया कर, मला वाचू, माझ्या पाठीवरची मला जाऊ दे. कारण त्या वाघाला असं वाटत होतं की माझ्या पाठीवरती गजक अंधारीच बसलेली आहे. पूर्वीला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शंकेची पाल चुकचुकणे म्हणजे शंकेचा मनात प्रवेश होणे, संशय येणे. हे कसं काय असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले. तो घाबरून त्याचे अंग थरथरायला लागलं. तो टणटण उडायला लागला. तो थाट थाट उडू लागला. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. मनाशी म्हणू लागला, गचक अंधारी झटके देऊन राहिली म्हणजे आपल्याला खायची तयारी करून राहिली. हे सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला, म्हणजेच प्रार्थना परमेश्वराला करू लागला. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा. गदर सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि वाघाही मले घेऊन चालला. पण मी याले दिसलो तर हा माही नळी फोडल्याशिवाय राहत नाही. मले वाचो याच्यातून, या संकटातून तार. सदाला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थबथबला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला. तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. घेऊ, आता तर गचकांदरी पाणी सोडून राहिली म्हणजे मला हे आता पाण्यात भिजू भिजू खाते. या विचारानं वाघाचे काळीज जोरजोरात धडधडू लागले. म्हणजे तो वाघ अतिशय घाबरला. कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता. सदाच्या जीवाला म्हणजे त्याला बरं वाटलं, हायसे वाटले. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसरवर गेला. सदा असा अलगत वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचक अंधारी आज आपल्याला खाल्ल्या बिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तुही, असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला. विद्यार्थी बालमित्रांनो, अशा प्रकारे दोघांच्याही मनातली भीती नाहीशी झाली. मी आपला ऋणी आहे. धन्यवाद.